मित्रांनो, नुकताच IPL 2024साठीचा लिलाव पार पडला आहे। यात अनेक खेळाडूंना संघांनी करोडोची बोली लावली, तर काही खेळाडूंना खराब कामगिरीमुळे संघांनी पसंती दिलेली नाही। ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना संघांनी मालामाल केले आहे। स्टार्क आणि पॅट कमिन्स सारख्या खेळाडूंना संघांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे। मात्र आता हे खेळाडू पैशाप्रमाणे कामगिरी करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंतचा IPLचा इतिहास पाहिला तर ज्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली आहे ते खेळाडू पाहिजे तशी कामगिरी करण्यास असमर्थ ठरले आहे। आज आपण सर्वात महाग गेलेले खेळाडू म्हणजे लिलावात ठरले हिरो मात्र कामगिरीत झाले झिरो असे टॉप 5 खेळाडू बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मित्रांनो, पहिला खेळाडू आहे तो म्हणजे सॅम करन। सॅमला 2023च्या लिलावात पंजाबने 18.5 कोटींना खरेदी केले होते, मात्र तो पंजाबसाठी चांगली कामगिरी करू शकला नाही। त्याने खेळलेल्या 14 सामन्यात 276 धावा आणि 10 विकेट घेतल्या होत्या। खेळाडू नंबर 2 बेन स्टोक्स। स्टोक्सला मागच्याच लिलावात चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते, मात्र दुखापतीमुळे आणि खराब कामगिरीमुळे एका सामन्यानंतर तो पुढील सामने खेळू शकला नाही। खेळाडू नंबर 3 ख्रिस मॉरिस। मॉरिसला राजस्थानने 16.25 कोटी रुपयांमध्ये 2021च्या सीझनमध्ये आपल्या संघात घेतले होते, मात्र मॉरिस या सीझनमध्ये सर्वाधिक धावा लुटत 15 विकेट घेतल्या होत्या। खेळाडू नंबर 4 युवराज सिंग। युवीला दिल्लीने 2015मध्ये सर्वाधिक बोली लावत 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र युवराज सिंग या सीझनमध्ये केवळ 248 धावाच करू शकला होता, त्यामुळे चाहत्यांची फार निराशा झाली होती। मित्रांनो, यासह ग्रीन, निकोलस पुरन, पॅट कमिन्स, हेड, हॅरी ब्रूक असे अनेक खेळाडू त्या सीझनला बोलीमध्ये हिरो ठरले होते। कामगिरीत मात्र ते झिरो झालेले आपल्याला पाहायला मिळाले।